मला परवा सहज एक जणाने विचारलं की महाराज, महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा झालेला चिखल पाहता तुम्हाला काय वाटतं? तुम्ही धार्मिक आहात, आध्यात्मिक आहात, कीर्तनकार आहात, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? तेव्हा त्यांना म्हटलं की महाराष्ट्राला माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे आपले बुजुर्ग आपल्याला सांगतात की एकदा विहीर पाडून पाहावी, एकदा घर बांधून पाहावं, एकदा लग्न करून पाहावं, तशीच माझी महाराष्ट्राला विनंती आहे बाबांनो, एकदा सन्माननीय राजसाहेबांना आजमावून पाहावं. इतरांना संधी देऊन झाली बऱ्याच वेळा, एकदा राजसाहेबांना आजमावून पहा. अहो, ज्या माणसाकडं विजन आहे, ज्या माणसाकडं दूरदृष्टी आहे, तो माणूस महाराष्ट्रासाठी 100% काहीतरी चांगलं करू शकतो. मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, या वाक्याला न्याय देण्यासाठी आजपर्यंत तो माणूस एकटा राहिला आहे. तो फक्त मराठी माणसासाठी आणि तुमच्या आमच्या हिंदुत्वासाठी तो एकटा लढतोय आणि एकटा राहिलेला माणूस आहे. कोरा कट्ट माणूस आहे, कुठंही सत्तेसाठी लाचार झालेला माणूस नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, नगरसेवकांची परीक्षा घेऊन नगरसेवकाचं तिकीट देणारा पहिला नेता कोण असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. महाराष्ट्राला नवनिर्माणाची ब्ल्यूप्रिंट दाखवणारा पहिला नेता कोण असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे. अहो, त्या माणसाकडं दूरदृष्टी आहे, त्या माणसाकडे विजन आहे. तुम्ही त्याला एकदा आजमावून बघा. माझी वकिलांना विनंती आहे, गेला होता ना राजसाहेबांकडे समस्या घेऊन, आता त्याच समस्यांची चावी तुमच्याकडे आहे. फक्त ती काढा आणि 2024ला राजसाहेबांकडे सोपवा. माझी डॉक्टरांना विनंती आहे, तुमच्या समस्या घेऊन राजसाहेबांना भेटायला गेला होतात ना, मग 2024 लक्षात ठेवा. माझी शिक्षकांना विनंती आहे, राजसाहेबांकडे भेटायला गेले होते ना, 2024 लक्षात ठेवा. माझी मुंबईच्या डबेवाल्यांना विनंती आहे की राजसाहेबांना भेटायला गेले होते ना, 2024 लक्षात ठेवा. माझी वारकऱ्यांना विनंती आहे की करोनाच्या काळामध्ये राजसाहेबांना भेटायला मंदिर उघडण्यासाठी गेले होते ना, मग ते मंदिर कायम उघडं राहावं वाटत असेल आणि विठ्ठल पावावा वाटत असेल तर 2024 लक्षात ठेवा आणि सन्माननीय राजसाहेब लक्षात ठेवा. माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की रेल्वे भरती आली, पोलीस भरती आली, कोणतीही भरती आली तर तुम्ही जाता ते कुठं? फक्त राजसाहेब ठाकरेंकडे. मग सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना एकदा संधी देऊन बघा. 2024 लक्षात ठेवा. का मी सांगतोय? कारण आत्ता सध्याच्या घडीला एकच नेता महाराष्ट्रामध्ये उरला आहे की ज्याच्याकडं क्रांती आहे, ज्याच्याकडं आंदोलन आहे, ज्याच्याकडं धमक आहे आणि आवाजात दम आहे. असा व्यक्ती म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. आणि त्यांच्या हातात एकदा चाव्या देऊन बघा महाराष्ट्राच्या सत्तेच्या. नाही महाराष्ट्र स्वतःसारखा सरळ झाला तर विचारा. पटतंय ना? अहो, पटायलाच पाहिजे. रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र.